हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आपण मागच्या काही दिवसापासून छोटे छोटे व्हिडिओ आहेत ते एक कमी लेंथचे, पण त्याच्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ही तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतो आहे. आपण ज्या परीक्षेची तयारी करतो आहे, मग ती राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, त्यातही विशेषतः इकॉनॉमिक्स घेतो आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की इकॉनॉमिक्समध्ये एकतर ते जड आहे, समजत नाही, याच्यामुळे मार्क येत नाहीत. हा एक अँगल झाला. दुसरा अँगल असा पण आहे की बरेच विद्यार्थी खूप अभ्यास करत आहेत, बऱ्याच वर्षापासून अभ्यास करत आहेत, मग अभ्यास असूनही मार्क येत नाहीत. सो अशा दोघांचाही नेमका प्रॉब्लेम काय, याच्यासाठी मी काही सोल्युशन्स, काही तुम्हाला गोष्टी विथ आयोगाला समोर ठेवून ह्या समजून सांगतोय. आणि त्यासाठीच इथं हे आत्मनिर्भर अभियान, ज्याला म्हणतो आपण आत्मनिर्भरता, ही येणं गरजेची आहे, अशी मी वारंवार प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो. होतंय काय की इकॉनॉमिक्सबाबत इतर विषयांसारखं नाही, मी काहीतरी वाचलं आहे, लक्षात ठेवलं आहे, पाठ केले आणि तिथं जाऊन परीक्षेमध्ये समोर गेलो आहे आणि त्याला लिहिलं आहे, असं अजिबात नाही. इकॉनॉमिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रीडिंग, या सोबत अंडरस्टँडिंग, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे प्रोसेसिंग. नीट आहे का? फक्त वाचून चालणार नाही, वाचून समजून घेऊन चालणार नाही. अंडरस्टँडिंगच्या नंतर ही जी प्रोसेसिंग असते, आपण ज्याला पूर्ण म्हणतो की चिंतन मनन करणं, आणि मग ते पूर्ण समजल्यानंतर परीक्षेमध्ये जे आयोग काहीतरी क्वेश्चन फिरून विचारतं तिथं आपण टिकवू शकतो. नुसतं वाचणं आणि तात्पुरतं वरवर समजून घेणं, याच्यामुळे मार्क येणार नाहीत. तोच पार्ट आहे इथं. मग तुम्ही ज्या वेळेला असं पूर्ण समजून घेतल्यानंतर परीक्षेला सामोरे जाता, तेव्हा आयोगाचे बरेच प्रश्न आपल्याला टॅकल होऊ शकतात. त्यासाठीची आत्मनिर्भर बॅच सांगेल मी याच्याबद्दल काय ते. इथं वेगवेगळ्या याच्यामार्फत मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कन्सेप्टबाबत अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, कोरिलेशन, ते बरंच सांगून झालं आहे. आता मला अजून एक सांगायचा महत्त्वाचा पॉईंट, जो फार बेसिक आहे. कन्सेप्ट क्लिअर असणं आणि प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर असणं, पुन्हा ह्या दोन गोष्टी येतात. आपल्याला असं वाटतं बरोबर वाचलं की कळालं मला. जसं की उदाहरणार्थ, तुम्ही आत्ता किती जणांनी अभ्यास केलेला आहे वित्तीय व्यवस्था, हा टॉपिक आहे आपला, ज्याला आपण इंडियन फायनान्शियल मार्केट म्हणतो. मग त्याच्यामध्ये इथं कन्सेप्च्युअल इम्पॉर्टन्स ऑफ कन्सेप्च्युअल क्लिअरिटी हा पार्ट मी तुम्हाला सांगेल. परीक्षा कुठली असू द्या, वित्तीय व्यवस्था, वित्तीय बाजार हा टॉपिक आहे आपला. आणि त्याचे दोन पार्ट पडलेले आहेत. कुठले? नाणे बाजार आणि भांडवल बाजार, या नावाने आपण ओळखतो या टॉपिकला. किती जणांनी तुमच्यापैकी आत्तापर्यंत टॉपिक केला आहे, आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी फॅक्ट्स आहेत. पण एक्झॅक्टली याची बेसिक कन्सेप्ट म्हणून म्हटलं इम्पॉर्टन्स ऑफ कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. हे काय आहे? मुळात वित्तीय व्यवस्था, वित्तीय बाजार म्हणजे काय? तर देशामध्ये जी काही पैशाची, वित्ताची, कर्जाची देवाणघेवाण होत असते, त्याला म्हणायचं वित्तीय व्यवस्था. मग ती देवाणघेवाण जी करतात, मग त्यात संस्था आले, व्यक्ती आली, कंपन्या आले, सरकार आले, मग या सगळ्यांना मिळून जी व्यवस्था बनलेली आहे, पैशाची, वित्ताची देवाणघेवाण करणारी ही जी व्यवस्था आहे, त्याला म्हणायचं वित्तीय व्यवस्था किंवा वित्तीय बाजार. राईट? त्याच्यात इथं नाणे बाजार आणि भांडवल बाजार असे दोन प्रकार पडलेले आहेत. आपण कधी बघितलं की हे दोन प्रकार जे आहेत ते मुळात का असे पडलेले आहेत, ह्याचे मेन बेस काय याचा दोन प्रकार पडण्याचा? ह्याचा बेस आहे कालावधी, ड्युरेशन. ज्यावेळेला मी गव्हर्नमेंट असेल किंवा एखादी कंपनी असेल, संस्था असेल, मार्केटमधून कर्ज उभारणी करतोय, पैसे घेतोय, तर ते जर एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा असेल, म्हणजेच अल्प कालावधीसाठी कर्जाची देवाणघेवाण करत असेल, तर तो व्यवहार या वित्तीय व्यवस्थेमध्ये नाणे बाजारात येतो. म्हणजेच नाणे बाजारामध्ये इथं अल्प कालावधीसाठी कर्जाची देवाणघेवाण केली जाते किंवा वित्ताचा व्यवहार केला जातो. दॅट इज कॉल्ड ॲज मनी मार्केट, नाणे बाजार. मग एका वर्षापेक्षा जास्त जर व्यवहार होत असेल कर्जाचा, देवाणघेवाणीचा, वित्ताचा, तो कशात येणार आहे? भांडवल बाजारामध्ये. म्हणजे इथं मध्यम आणि दीर्घ कालावधी, हा जास्त कालावधीसाठी, लॉंग टर्म. क्लिअर? बेसिक नाणे बाजार आणि भांडवल बाजार. आता ह्या एका छोट्या कन्सेप्च्युअल क्लिअरिटीवर बघा, आता तुम्हाला आयोगाचा प्रश्न दाखवतो. मी मॅक्झिमम जेवढे काय माझे लेक्चर्स आहेत, छोटे काय असणार व्हिडिओ, 2-2 मिनिटाचे, 5-5 मिनिटाचे, त्याच्यात आयोगाला अजिबात सोडत नाही. का? विषय काय होतो की मी माझ्या म्हणण्यानुसार तुम्हाला काही सांगेल, तुम्ही फॉलो करा असं नका करू अजिबात. आयोगाला समोर ठेवा आणि त्याच्यानुसार मग ठरवा काय करायचं ते. इथं प्रश्न आहे हा परीक्षेत आलेला, जस्ट मिनिट. विकास वित्तीय संस्था, इंग्लिशमध्ये नीट बघा, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट. आता इथं तुम्हाला कळायला पाहिजे, हा जो पार्ट आहे विकास वित्तीय संस्था, हा कशाचा पार्ट आहे? भांडवल बाजाराचा पार्ट आहे. आता ज्यांनी अभ्यास केला आहे किंवा भविष्यात तुम्ही करणार आहे, त्यावर नीट पुस्तक वाचा. आपलं इकॉनॉमिक गाईड पुस्तक असेल तुमच्याकडं, त्याच्यात बघा मी असे पार्ट केलेले भांडवल बाजाराचे. इकडं ह्याला आपण इकडे ह्याच्यात शेअर मार्केटचा एक पार्ट म्हणून, विकास वित्तीय संस्थेचा पार्ट म्हणून, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट, असे 3 पार्ट केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला प्रश्न जे आहे ना ते भांडवल बाजारावर आहे. विकास वित्तीय संस्था, इट इज अ पार्ट ऑफ कॅपिटल मार्केट. आणि मग हेच इथं जर एकदाच क्लिअर झालं, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या, कारण काय त्याचा नेमका उद्देश काय? तर अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करून देणे. इथंच विषय क्लोज. हा घ्या पहिला कीवर्ड पर्यायामधला मिळाला. कारण हे सगळं कुठं आहे? इथं भांडवल बाजाराचा दीर्घ मुदतीचा कर्जाचा देवाणघेवाणाचा पार्ट आहे. त्यामुळे अल्प मुदतीसाठी कर्जाची निधी उपलब्ध करून देणे हा उद्देशच नाही. दुसरी बाब, नाणे बाजाराचे नियमन करणे हे येईल का? हे सुद्धा येत नाही. का? पुन्हा तोच मुद्दा येतो, नाणे बाजार हे अल्प कालावधीसाठी असतं. आणि मुळात
विकास वित्तीय संस्था हा त्याचा मेन उद्देश नाणे बाजाराचं नियमन करणे आहे का? ॲक्च्युली तो नाणे बाजाराचा पार्टच नाही आहे ना, त्यामुळे तो इथं पण विषय क्लोज झाला. आता राहिली गोष्ट भांडवल बाजार. शब्द आला, तुम्ही म्हणा सर आता आला तिथं भांडवल बाजारावरच आहे रे, आणि मग हे बरोबर आहे का? बघा आता, भांडवल बाजाराचे नियमन करणे. मग तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, भांडवल बाजाराचे नियमन करण्यासाठी कुठली संस्था आहे? सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. मग इथं जर ती सेबी असेल तर ही विकास वित्तीय संस्थेमध्ये येईल का? येणार नाही. मग आता उरलं काय? फक्त एकच, कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करणे. दिस इज युअर आन्सर. मग विकास वित्तीय संस्थेमध्ये काय येतं? नाबार्ड, हे कृषी क्षेत्रासाठी करणारे, ग्रामीण विकासासाठी करणारे. त्यानंतर उद्योगासाठी बघा, IFCI, IDBI, ICICI, CDB ह्या योजना, ह्या संस्था आठवतात का तुम्हाला? त्याच्यानंतर परत एक्झिम बँक, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर गृहनिर्माण क्षेत्रासाठी तुम्हाला NHB, नॅशनल हाऊसिंग बँक. हे सगळं काय? विकास वित्तीय संस्था. मुळात ही संकल्पना काय, ज्यावेळेला स्वातंत्र्यानंतर आपण सुरुवात केली होती देशाच्या डेव्हलपमेंटसाठी, तर मोठ्या मोठ्या कंपन्या निर्माण करणं किंवा हेवी इंडस्ट्री निर्माण करणं, विशेषतः लॉंग टर्म प्रोजेक्ट रन करणं, इन्फ्रास्ट्रक्चर रन करणं किंवा डेव्हलप करणं, ह्याच्यासाठी खूप पैशाची गरज लागते. आणि मग जर बँकांकडून जर तो पैसा घेतला तर बँकांचा तो निधी फार लॉंग टर्मसाठी अडकून बसेल, आणि मग छोट्या छोट्या क्षेत्रांना बँका कशा पैसे देणार? मग बँकांच्या व्यतिरिक्त अशा संस्था असल्या पाहिजेत ज्या कर्ज देतील, वित्त देतील, पण कशासाठी? विकासासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. आणि म्हणून अशा संस्थांना काय म्हणायचं? अशा वित्तीय संस्थांना विकास वित्तीय संस्था. हा शब्द बघा, कीवर्ड डेव्हलपमेंट हा शब्द मुळात तुम्हाला इंडिकेट करतो हे लॉंग टर्म काहीतरी आहे. आणि मग लॉंग टर्मसाठी ऑब्व्हियसली इथं तुम्हाला अल्प हे कट होईल, नाणे बाजारही कट होईल, हे डायरेक्टली इलिमिनेट होते. मग फिरून परत तुम्ही या इकडं. हा योगाचा प्रश्न झाला, आणि मी तुम्हाला इथं काय सांगत होतो? मग इकॉनॉमिक्समध्ये इम्पॉर्टन्स ऑफ कन्सेप्च्युअल क्लिअरिटी किती गरजेची आहे. तुम्हाला आहे तो टॉपिक, आहे त्या कन्सेप्ट जर नीट समजल्या, लिटरली तुम्हाला आयोगाचे प्रश्न सॉल्व्ह होतील. हा तुमच्या समोरचा आत्ता डेमो. मग तुम्ही राज्यसेवा द्या, नाही तर कंबाईन द्या, कुठेही हा आयोगाचा समोर प्रश्न, आणि याच्यानुसारही चाललं. एक्झॅक्टली याच गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये मी करायचा प्रयत्न करतोय. इथं अंडरस्टँडिंग ॲप्लिकेशन कोरिलेशन याच्याबद्दल सांगितलं. मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की 2 वे कम्युनिकेशन गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण फक्त बॅच करतो, वन साईड ऐकतो फक्त, म्हणजे टीचिंग होते इथे एका साईडला. आमचं समाधान होतं की आम्ही शिकवतोय, पैसे भरले तुम्ही, मोकळे, बॅच संपली, मला हे नको आहे. टीचिंग सोबत तुमची काय झाली पाहिजे? लर्निंग पण झाली पाहिजे. आणि म्हणून टीचिंग अँड लर्निंग मॉडेल हे कदाचित पहिल्यांदाच असं काहीतरी होतं आहे जे की मी तुमच्याकडूनही करून घेईल. आणि मग तुम्ही जर ह्या पद्धतीने इकॉनॉमी शिकलात तर आत्ता आयोगाचा प्रश्न दाखवला. ह्याच्या आधीचे पण व्हिडिओ नक्की बघून घ्या, तिथं पण मी PYQ घेऊन तुमच्यासोबत डिस्कस केलेलं आहे. एक्झॅक्टली इकॉनॉमिक्सच्या बाबतीत मार्क न येण्याचं कारण काय, आणि कुठला भाग आपण चुकतोय, आणि कशा पद्धतीने केला पाहिजे, असे सगळे इथं पॉईंट्स करतोय. त्यामुळे आवर्जून ही आत्मनिर्भर बॅच याच्याबाबत विचार करा. आणि याच्यासोबत इथं हा सगळा क्वेश्चनचा भाग पण दिलेला आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. कसं वाटलं? तुमच्या या सगळ्या कंटेंटबाबतच्या प्रतिक्रिया आवर्जून फीडबॅक म्हणून मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त आपल्या जवळच्या फ्रेंड सर्कलला सेंड करा. विषय काय आहे, मी नेहमी सांगत असतो की 2-3 वर्ष 4 वर्ष गेल्यानंतर जाग येते. तर माझं म्हणणं आहे, आयुष्याची उमेदीची एवढी चांगली वर्ष कशाला बरबाद करायची? हे सगळं समोर आयोगाला ठेवून जर मी सांगत असेल, त्याच्या पलीकडे अजून काय करायचं आहे आपल्याला? बदल. ठीक आहे. सो आत्मनिर्भर बॅच ही येणाऱ्या आता 2025साठी उपयुक्त आहे. जे विद्यार्थी असं वाटतं जे नवीन आहेत त्यांना तर बेस्ट आहे, पण जुन्यांना सुद्धा आपण कुठं कमी पडतो त्यासाठी एक काय म्हणतो त्याला, बूस्टिंग किंवा अजून जास्त इम्प्रूव्हमेंटला हा त्या बॅचमार्फतचा चान्स आहे तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना असं वाटतं की बॅचची गरज नाही आहे, आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे, त्यांच्यासाठी ही ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज आहे. इथं या टेस्ट सिरीजमार्फत तुम्ही केलेला अभ्यास हा चेक केला जाईल. जसे आयोगाचे प्रश्न आहेत त्याच आयोगाच्या प्रश्नाला बेस मानून आपण असे क्वालिटी क्वेश्चन्स तयार केलेले आहेत. एकूण 4 टेस्ट आहेत, त्याचे डिटेल्स सगळे तुम्हाला दिलेले आहेत, कधी कधी आहेत काय. पुण्यात असाल तर आवर्जून इथे येऊन टेस्ट द्या. एक टेस्ट झाली आपली, त्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना विचारा काय फील होता. आयोगासारखा 1 तास आपण हे केलेला आहे. आणि जे विद्यार्थी पुण्याच्या बाहेर आहेत त्यांना अर्थनीतीचं ॲप डाउनलोड करा, तिथे टेस्ट मिळून जाईल. त्यामुळे केलेला अभ्यास हा परीक्षेच्या प्रश्नांच्या स्वरूपात आपला रिफ्लेक्ट होतोय का हे इथंच चेक करणं. आपण अशा स्वरूपातील प्रश्नांना सामोरं नाही गेलं तर मग आयोगात कळतं की आपला अभ्यास किती कमी आहे, आणि तिथं पणाला लागलेलं असतं सगळं आयुष्य. मग तिथं जर चुकायला व्हायला लागल्यात तर स्कोअर कमी येतो, आणि मग असेच वर्ष निघून जातात. सो तुम्ही विचार करा काय करायचं आहे. दोन्ही गोष्टी आहेत, आत्मनिर्भर बॅच आणि ही ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज. ठीक आहे. चलो, सो थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुमचे फीडबॅक आवर्जून मेन्शन करा. याच्या आधीच आपण असाच कंटेंट खूप जास्त टाकलेला आहे, म्हणून टेलिग्राम चॅनल आणि आपला अर्थनीतीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच वेगवेगळे इनपुट्स, व्हॅल्यू ॲडिशन म्हणा किंवा डायरेक्शन म्हणा, एक्झाम ओरिएंटेड अप्रोच म्हणा, हे तुम्हाला मिळत राहील. टचमध्ये राहा. स्टे ट्यून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.